या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. महाराष्ट्रात आत्ता उष्णतेची लाट आहे आणि त्याच्यापासून कधी दिलासा मिळणार आहे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि त्याचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओतनं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आधी समजून घेऊयात सॅटेलाइट इमेजमधनं की आत्ता काय कंडिशन आहे आणि आता आपल्याला पाऊस आणि त्याचबरोबर उष्णतेची लाट याच्यापासून दिलासा कधी मिळणार आहे. सो तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला दिसेल की इथे तीन आपल्याला एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन्स जे आहेत ते इथे तयार झालेले आहेत. त्याचबरोबर आपण वर बघितलं तर वरच्या भागात सुद्धा आहे आणि त्याचबरोबर एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सुद्धा तयार झालेला आहे बिहारपासनं तेलंगणापर्यंत. त्याच्यामुळे आता महाराष्ट्रात आपल्याला काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळणार आहे तर काही भागांमध्ये आपल्याला उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे. ते का होतं आहे तर इथनं एक जी आर्द्रता आहे ज्याला मॉइश्चर आपण म्हणतो ते मॉइश्चर मुळे मॉन्सून जो आहे त्याला सुद्धा मदत होतीये पुढे सरकण्यासाठी. जो मॉन्सून आधी अंदमान निकोबारमध्ये होता तो आता लक्षद्वीपपर्यंत पोहोचलेला आहे आणि तिकडनं त्याची वाटचाल ही केरळच्या दिशेने होतीये. त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्या स्पीडमध्ये कुठलाही फरक पडणार नाहीये. त्याचबरोबर हे कमी दाबाचा जो पट्टा आहे याच्यामुळे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला दिसत असेल की इथे जे मॉइश्चर आहे जी आर्द्रता आहे ती आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धा जायला बघायला मिळते आणि त्याच्यामुळेच काही प्रमाणामध्ये मराठवाड्यात किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो असा अंदाज सध्याच्या घडीला वर्तवण्यात आलेला आहे. तेच आपण विदर्भात बघितलं तर ह्या भागात मात्र कुठलीही सायकल किंवा कुठलंही अशी एक क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे विदर्भात आपल्याला मात्र जी लाट आहे उष्णतेची ती कायम असणार आहे असं पुढच्या 2 ते 3 दिवसांचा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. आता आपण पुढच्या 3 दिवसांचा पटकन जर अंदाज समजून घ्यायचा झाला तर तेही बघूयात की कुठे नक्की कुठले अलर्ट्स देण्यात आलेले आहेत. आता गुरुवारचा आपण अंदाज जर बघितला तर विदर्भात जसं मी म्हणले चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या भागामध्ये सुद्धा रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे हीट वेव्ह साठीचा. त्याचबरोबर यवतमाळ, अमरावती, अकोला इथे ऑरेंज अलर्ट आहे आणि भंडाऱ्यात आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळतोय. हीट वेव्ह साठीचा हा अलर्ट असणार आहे. आणि आपण उर्वरित महाराष्ट्रात जर बघितलं तर अनेक ठिकाणी वादळी वारे जे आहेत ते वाहू शकतात आणि त्याचं कारण आहे की कमी दाबाचा एक पट्टा जो तयार झालेला आहे बिहार ते तेलंगणा त्याच्यामुळे आर्द्रता जी आहे मॉइश्चर जे आहे ते आपल्याला महाराष्ट्रात येताना बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे ढग जे आहेत ते दाटून येऊ शकतात आणि सोसाट्याचा वारा वादळी वारे जे आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. उर्वरित महाराष्ट्रामध्ये फक्त कोकण आणि मुंबई याच्यातले काही भाग जे आहेत म्हणजे ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड इथे मात्र येलो अलर्ट आहे हीट वेव्ह साठीचा. इथे आपल्याला जास्त दमट वातावरण बघायला मिळणार आहे. उर्वरित भागात मात्र आत्ता जे टेम्परेचर आहे ते तसंच राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे गुरुवारसाठी. आता आपण शुक्रवारचा अंदाज जर बघायचा झाला तर शुक्रवारी पूर्ण विदर्भात आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित महाराष्ट्रात मी जसं म्हटलं कुठेही कुठलाही अलर्ट नाहीये. तिथे फक्त वादळी वाऱ्याचा संकेत जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि शनिवारचा आपण अंदाज जर बघितला तर शनिवारी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भात काही भागांमध्ये आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा अलर्ट देण्यात आलेला आहे. तो कशामुळे की जो कमी दाबाचा जो पट्टा आहे त्याच्यामुळे तिथे पाऊस जो आहे तो पडू शकतो असा अंदाज सध्याच्या घडीला वर्तवण्यात आलेला आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रात कुठलाही अलर्ट नाहीये सॅटर्डेसाठी. त्याच्यामुळे जे तापमान आहे त्याच्यात आपल्याला 4 ते 5 डिग्रीजनी हे तापमान जे आहे ते कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे विदर्भासाठी शनिवारसाठीचा. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला तरी हवामान खात्याकडनं काही प्रमाणात विदर्भाला आपल्याला शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसांमध्ये तापमानाचा जो पारा आहे तो थोडा कमी होईल आणि काही प्रमाणामध्ये दिलासा मिळेल असा अंदाज सध्याच्या घडीला तरी वर्तवण्यात आलेला आहे. सो हा होता पुढच्या 3 दिवसांचा अंदाज. असेच अंदाज घेऊन आम्ही रोज तुमच्या समोर येत असतो. तुमचे काही रिव्ह्यूज असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.